म्हणायचं होतं की मशीन जेव्हा लावतो ना तर खूप अशी फास्ट फिरून ना ती जागा चेंज करते. तर तुमचीसुद्धा असेच होते का? मला नक्कीच सांगा. तर चला भांडी लावून घेऊया प्रिशा उठायच्या आधी. तिचं उठायचं. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा प्रिशा झोपूनच आहे, मी उठलेली आहे. तर मग अशी व्हिडिओ मी स्टार्ट केला होता पण खूपच आळस येत होता मला. मग त्याच्यामुळे मग मी थांबवला. परत चेहऱ्यावरून पाणी घेतलेलं आहे. झोपायच्या आधी प्रिशा तिथे थोडीशी पाटी दिसत असेल पडून तुम्हाला, तिथे थोडीशी लिहिली होती त्याच्यावरती की काचाड केली. तर बघा हा माईक आहे, मी घेतलेला आहे माईक, मला पाहिजे होता व्हॉइस ओव्हर देण्यासाठी. तर याचा मी फुल व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. तर चला मग आता प्रिशा झोपलेलीच आहे, मी उठून आहे पण ती उठण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तर उठल्यानंतर बघूया आपण. पण त्याच्या आधी मला यांचा फोन आला होता. ते बोलले की माझे जे मार्कशीट आहे ना त्याचे फोटोज पाठव. तर त्याचा फोटोज पाठवायचा आहे मला. तर चला मग त्याचे फोटोज पाठवूया आणि तुम्हाला तर इथे बघा फ्रेंड्स, ही जी फाईल आहे ना ते माझ्या डॉक्युमेंट्सची आहे. तर याच्यामध्येच आहे माझे मार्कलिस्ट वगैरे. तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही, फक्त अशी वरतून दाखवते आहे. आणि मस्त छान आहे ही. इथे बघा फ्रेंड्स, प्रिशाना झोपलेलीच आहे. ती उठली होती तर मी परत तिला झोपवली. म्हणजे तीच म्हणत होती की मला परत झोपायचं आहे. आणि मी मशीनमध्ये कपडे लावले होते. तर मशीन व्हायचीच आहे, पण तुम्हाला दाखवते मशीन काय. म्हणजे आमची जी मशीन आहे ना जास्त वेळेस लावली ना तर एकदम पूर्ण जागाच हे करून टाकते. तर भांडेसुद्धा लावायचे आहे माझे, दाखवते. त्याच्या आधी ना तुम्हाला मशीनचं दाखवते. यार एका जागेची ना दुसऱ्या जागेवरच जाते मशीन. तुमची पण मशीन अशीच होते का? मला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे मी खूप वेळचं लावलेलं आहे, आय थिंक 2 तासाचं लावलेली आहे मशीन. तर 2 तासाची जेव्हा केव्हाही लावते ना तर तेव्हा मशीन हिते असेल ना स्टार्टिंग सुरुवातीला तर हितेच जाऊन बसते. तर तुम्ही तर हे पहा, हे मशीन इथून दिसेल तुम्हाला. भांडेसुद्धा लावायचे आहे माझे. तर भांडे लावून घेऊया प्रिशा उठायच्या आधी. तर प्रिशा आता उठायची. म्हणायचं होतं की मशीन जेव्हा लावतो ना तर खूप अशी फास्ट फिरून ना ती जागा चेंज करते. तर तुमचीसुद्धा असेच होते का? मला नक्कीच सांगा. तर चला भांडी लावून घेऊया प्रिशा उठायच्या आधी. तिचा उठायचा वेळ झाला. वरती भांडी नाही तर कशी सोनी दिसते ना, तर लावल्यानंतर दाखवते मी. तर इथे बघा मी ना भांडे वगैरे आहे ते लावून घेतलेले आहे आणि कपडेसुद्धा वाळू घातले. तुम्हाला दाखवते. आत्ता वाजलेले आहे 5:30. तर बाहेरचं थोडंसं झाडून घेते. बाहेर ऊन आहे आणि मी कपडे वाळू घातले. आता कितीही आता ना किती पण लेट कपडे वाळू घातले ना तरी वाळते. वातावरण बघा किती मस्त आहे बाहेर. बघा फ्रेंड्स, संध्याकाळचे वाजलेले आहे 7:30 पावणे 8. आणि माहिती आहे का तुम्हाला, प्रिशान आत्ताच खेळून वगैरे मस्त घरात आलेली आहे. तर तिच्या डॅडीनं काल लेकरं खेळत होते कॉलनीमध्ये. लेकरं खेळत असताना तर ते बोलतात की मलाही कधी कधी आप खेलो. तर मी खेळली होती त्यांच्यासोबत बॅट बॉल. तर माझ्या हातून ना चुकून त्यांचा बॉल ना कुठेतरी गेला, म्हणजे दिसतच नाही आहे. तर ह्यांना मी दुसरा आणा लावली. तर हे बघ त्यांच्यासाठी हा बॉल आणलेला आहे टेनिसचा. एक प्रिशासाठी आणलेला आहे, मी दाखवते तुम्हाला. तर ते बोलले की दीदी आप बॉल दे दो. तर मग म्हणूनच त्यांनी म्हटलं काही करून बॉल घेऊन या. हा एक प्रिशाला आणलेला आहे बॉल
असा मोठावाला. तर इथे बघा फ्रेंड्स, मी आता पोळ्या करून घेते आणि स्वयंपाकामध्ये मी आज काय केलं ते सुद्धा. इथे मस्तपैकी घट्ट डाळ केलेली आहे आणि इथे हा भाजीपाला आहे, तो पण ठेवून घ्यायचा आहे मला, ते नंतर ठेवते, आधी पोळ्या. तर इथे बघा जेवायचं प्लेट झालेलं आहे, मी जेवायचं दिलेली आहे. तसं तर ना नेहमी ते यायच्या आधीच माझं स्वयंपाक होऊन असते, पण आज थोडं लेट झालेलं आहे. तर बघा आता मी स्वयंपाक पोळ्या करून घेते आणि नंतर बोल. तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना सगळं स्वयंपाक सुद्धा झालेलं आहे, म्हणजे जसं की पोळ्या वगैरे. आज मस्त मी तुम्हाला दाखवलं जेवणामध्ये काय केलं आहे ते. तर चला मग पोळ्या तर झाल्या, यांचं जेवणसुद्धा झालेलं आहे. आणि आता ह्यांनी जे भाजीपाला आणलेला आहे ते मी व्यवस्थित ठेवून घेते आणि नंतर जेवण करते मी. तर चला मग भाजीपाला व्यवस्थित, सगळं भाजीपाला वगैरे आहे हे सगळं मी एका कंटेनरमध्ये भरून घेते. तर मागे कपडे दिसत असेल तुम्हाला पडलेले, तर ते पिशवाचं काम आहे. तर भेंडी आहे, तर इथे बघा फ्रेंड्स, माझं ना सगळं भाजीपाला वगैरे ठेवून झालेलं आहे. आता मी व्हिडिओसुद्धा ना इथेच एंड करते. माझं जेवण व्हायचंच आहे, जेवणसुद्धा मी करून घेते. जेवणामध्ये काय केलं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. भेटूया परत, बाय. ऑडिओ जंगल.